राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते। वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप करण्यात आलेला होता। त्यांचे वडील यांनी सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। मला काँग्रेसने उमेदवारी अर्ज देखील दिला नसल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केलेली होती। शिवाजी पार्कातली सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे। मोदींचा दौरा सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेसने हे आंदोलन छेडलेलं आहे। काँग्रेसचं मूक आंदोलन आपण पाहतोय मुंबईच्या शिवाजी पार्कातनं काँग्रेसचे नेते एकत्रित आलेले असून मोदींच्या दौऱ्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलंय। शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेविरोधात काँग्रेसने निषेध व्यक्त केलेला आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा काँग्रेसने केली आहे। ज्या पद्धतीने आम्ही महाराजांच्या विरोधामध्ये हे जे सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये भावना व्यक्त करणारे हे सरकार आहे, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो। तर मोदींच्या मुंबई दौऱ्याविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली असून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी बीकेसी मध्ये भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने भिडलेले होते। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। सकाळपासूनच खरं तर काँग्रेसच्या नेत्यांच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता। कार्यकर्त्यांची सुद्धा धरपकड सुरू होती। त्यानंतर आता मुंबईतील शिवाजी पार्क इथे काँग्रेसचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे। शिवाजी पार्कात काँग्रेसचं मूक आंदोलन सध्या सुरू आहे। मोदींच्या दौऱ्याला या ठिकाणी विरोध दर्शवला जातोय। शिवरायांचा पुतळा कोसळला आणि याच घटनेविरोधात निषेध व्यक्त करत काँग्रेसने हे आंदोलन छेडलंय।